बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। आझाद मैदानाबाहेर बंजारा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालेलं आहे। आरक्षण मिळेपर्यंत इथून हटणार नाही असं आंदोलकांनी पवित्रा घेतला आहे। पोलीस आणि आंदोलक आमने सामने त्यामुळे येण्याची शक्यता आहे। आरक्षण मिळेपर्यंत इथून हटणार नाही असं बंजारा समाजाचं म्हणणं आहे। पोलीस आणि आंदोलक आमने सामने येण्याची शक्यता आहे। आणि या आझाद मैदानातून नेमकी परिस्थिती काय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या संख्येने तरुण हे आझाद मैदान या ठिकाणी जमले होते। त्यांनी हट्ट केला होता की कुठच्याही परिस्थितीत आझाद मैदान सोडणार नाही। मात्र आझाद मैदानात आंदोलकांना 5 नंतर हे मैदानाच्या बाहेर जावं लागतं अशी या पद्धतीची स्थिती असताना या तरुणांनी एक निर्णय घेतला की काही झाल्या आझाद मैदान सोडायचं नाही। आणि अशा पद्धतीची स्थिती असताना आझाद मैदानच्या बाहेर मोठ्या संख्येनं बंजारा समाजाचे तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण काही या तरुणांची बोला, काय मागणी आहे तुमची? कशासाठी तुम्ही इथे जमला होता? आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे। नाही, आम्ही इथं आलो एसटी आरक्षणसाठी आलो आणि आता दिवसभर झाला आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे। तुम्ही बराच वेळ इथे थांबून होतात, काय नेमकं बोलणं झालंय पोलिसांबरोबर? काय करणार, सगळं सहकार्य आहे, पोलिसांचं सहकार्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत। जे आहे ते उद्या पुस्तक सुरू राहणार आहे, काय अडचण नाही। ओके, उद्यापासून हे आंदोलन असं सुरू सुरू असणार आहे, काय अडचण नाही। ओके, आता हे सगळे बंजारा समाजाचे तरुण आहेत आणि या सगळ्यांनी म्हटलंय की काही झालं तरी या ठिकाणी उपोषण जे आहे हे सुरू ठेवायचं अशा पद्धतीचा निर्णय या तरुणांकडून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आझाद मैदानच्या बाहेर काहीशी स्थिती जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे तरुणांनी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर एक तणावाचं वातावरण जे ते या ठिकाणी पाहायला मिळत होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।